देवाभाऊ केसरी मैदानामध्ये 5वा सेमी पार पडला आणि त्यात फायनलसाठी पात्र झाला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा. तर आपण बघू शकता पब्लिक म्हणजे निम्म मैदान इकडे आलं. ही त्याची सर्व फॅन बेस आणि तिकडे सचिन मित्रांनो बघू सचिन पण आलाय. शिरस या ठिकाणी जे मैदान चालू आहे या मैदानाच्या मित्रांनो सेमीफायनल 5 मध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आवडते सर्जाचं नाव घेतलं जातं तो वेगाचा शेवट सर्जा म्हणून त्याला का संबोधलं जातं हे आपण मित्रांनो पाहिलं असेल. हिंद केसरी सचिन आणि सर्जा ही गाडी आज फायनलसाठी पात्र झाली आणि सर्जाच्या आसपास जवळपास मित्रांनो 500 ते 1000 लोक प्रेक्षक आहेत. तसंच 1.5 किलोमीटर पर्यंत सर्जासाठी लाईन लागली. भैया नमस्कार. काय सांगाल भैया एवढा जल्लोष आणि एवढं पब्लिक काय सांगाल? खरं तर त्याचे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांचा जल्लोष आहे हा. लय दिवस झाला सरच्या गुलाबात नव्हता पण आज तो गुलाबात राहिला. त्या सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वाद त्याच्या मागे आहेत आणि आज गुरु म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु शिष्याची जोड आज काय असते ती दोघांनी दाखवून दिलंय की एवढा टपसिमी असताना आम्ही कुणाची गाडी मारली म्हणून हुरळून नाही गेलो. फक्त आज आमचा सरच्या गुलाबात राहिलाय फायनलला त्याचा आम्हाला लय आनंद आहे. आणि आम्ही जी त्याच्यासाठी गाणं काढलं होतं टेकअप करतंय विमान तर त्याने आज विमान कसं टेकअप करतंय ती दाखवलं मैदानात. मित्रांनो जल्लोष काय सांगाल आता सर्जा आणि सचिन ही गुरु शिष्याची जोडी मानली जाते. सचिन देखील तेवढ्याच ताकदीनं पळतो आणि सर्जाने पुन्हा एकदा त्याचा जो काय जलवा आहे तो दाखवून दिला. काय सांगा सर्जाने तर जलवा दाखवला पण त्याच्या बरोबर सचिन त्याचा शिष्य असा आहे की त्याच्या खांद्याला खांदा लावून तो राहिला आज. आणि शाहिदबाई आमचे परत बल्लाळ सर आहेत त्यांना विठ्ठल नानांनी सुद्धा आज म्हणजे त्यांचं सर्जाचं असलेलं प्रेम दाखवून दिलं त्यासाठी नानांना तर नमस्काराचं. कुठेतरी सर्जा विठ्ठल नानांनी तुमचं मित्रांनो पब्लिक इतकाही सर्जावरती प्रेम करणारे लोक एवढे की तुम्हाला हा आवाज पण येत नसेल. बाई आज सेमीफायनलला बसले होते काय सांगाल काय चर्चा झाली होती? नानांचं सर्जाचं नातंही वेगळंच आहे. फक्त थोडं काय होतं नानांना बी त्यांची बैल मारायची असतात त्यामुळे बसायचा थोडा प्रॉब्लेम येतो आमच्याकडून तर कायच अडचण नाही. तेव्हा आम्ही नानांचं सर्जाचं नातंही सर्जा अस्तित्वात असेपर्यंत आम्ही अस्तित्वात असेपर्यंत नाना आम्ही तोडणार तर नाहीच कधी कारण आम्ही शेवट आज जुळवलंय म्हणलं आम्ही तोडायसाठी नाही जोडलं. त्याचबरोबर आता भैया आणखीन एक आज एक भावनिक क्षण सगळ्यांसाठी होता ज्या पद्धतीने तुम्ही सरांचं नाव सर्जासाठी अजूनपर्यंत लावताय. तसेच पद्धतीने आज सुंदर आणि सर्जा ह्या दोघांची भेट झाली. भरपूर प्रेक्षकांनी त्याच्यावरती पण प्रतिक्रिया काय सगळ्यांच्या पब्लिक मध्ये भावाभावाची जोड येते जे आहे त्याला आपण नाही सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि त्या मुख्य प्राण्यांच्या जीवासाठी आपण कधी बी उभं राहायला तयार आहे. मग भैयाला सर्जा आणि सुंदर ही गाडी पाळावशी प्रेक्षकांची इच्छा ती कधी पळणार ना 100% पळणार. आता भैया शाहिदबाईंचं सचिन आता सचिनचं बघायला गेलं तर ही घरचंच मैदान म्हणायला लागेल. कसं नियोजन केलं होतं काय? नाही सचिन किंवा देवा म्हणा किंवा सर्जा म्हणा ही सगळी घरातली बैल आहेत आणि त्यामुळं कधी म्हणेल त्यावेळेस शाहिदबाई सुद्धा आपल्याला कधी शब्द नसतो आणि बल्लाळ सरांचं मार्गदर्शन असतं आपल्याला की आम्ही पर गाडी कुणा बांधतो का ह्याच्यापासून विचारतो. मग एका गुरुचा कसा एखाद्या म्हणजे चेल्याला शिकवण असते चांगली तशी बल्लाळ सरांची शिकवण आहे. बल्लाळ सरांचे चिरंजीव सुद्धा आज आमच्या बरेच दिवसभर तिथं मैदानात म्हणजे बस या गोष्टी समाधान आहे. हे खेळाचा आनंदाचा आहे. सगळ्यांनी मिळून मिसळून खेळला विषय संपला. कोणाची गाडी मारली म्हणून आम्ही आज गाडी मारली म्हणून नाही आज आमचा सर्जा गुलाबात राहिल्याचा आम्हाला आनंद आहे. बाई आता बघायला गेलं तर गटाचं ज्यावेळेस कुठेतरी कमी स्पीड लागलं त्यावेळेस टीका केली गेली की गाडी सिमिलर राहिली का नाही. आता काय सगळं तिथं दोन्ही पण जोडी आता टीका तशी लय होती बरं का पण आम्ही 61 लाख रुपये बैल मार खाण्यासाठी नाही आणि शेवट मी हे मानाचा माणूस आहे. सगळ्या त्याच्या फॅन्स फॉलोअरला बी माहिती आहे की माझा सर्जा न पळता अजून मरत तर थाटात माझ्या दारात उभा राहिला ना समाधान भैया कुठे तर तुम्ही त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपता. तुम्ही घेतलाय तेव्हापासून आजपर्यंत आपण बघत आलोय त्याचे हार हो किंवा जीत हो तुम्ही कायम सर्जाच्या पाठीवरती हात ठेवू नये. माझा
शंभू नंतर पोरगा असेल सर्जा बाजा या आधी पोरं असतात कारण त्यांनी जी पोराचं कर्तव्य आहे ना ती त्यांनी केलंय माझ्या आयुष्यातलं आणि ती मला त्यांनी दिलंय की मी स्वतः PSI किंवा मी कुठल्या पदा असतो तरी किंवा आमचा शंभू आम्हाला एवढी इज्जत नसती आज त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात एवढी माणसं फॅन फॉलोज उभीत आज 500,000च्या घरात इथं ही त्याच्यासाठी आणि त्या सगळ्यांचं सुद्धा आभार आहे की त्यांनी कायम सर्जावर प्रेम करतात ह्याचा आनंद आहे आपल्याला. भाई आता बघायला गेलं तर जवळपास 2 किलोमीटर पर्यंत सर्जेच्या त्यांची लाईन लागली. काय सांगाल एवढं आनंद आहे ना आम्हाला सर्जाच्या फॅनसाठीच आम्ही बी थोडे आमची काय मत मागं ठेवतो आणि त्या दिवशी त्याचा वाढदिवस केला त्यावेळेस त्याला त्याच्या त्या लहान अनाथ आश्रमात किंवा गोशाळेत किंवा वृद्धाश्रमात जे काय वाटलं त्याला आशीर्वाद सर्जाला मिळाला ह्याला मी लय मोठा समाधानी. ते कुठेतरी एक तुमचं वेगळं पण होतं. बरेच जण आता डॉल्बी सिस्टम वरात काढतात भरपूर काय काय सर्जा जोपर्यंत माझ्याकडे जोपर्यंत अशाच पद्धतीत त्याचा वाढदिवस साजरा होणार आहे कायम दरवर्षी. बरोबर आहे. म्हणजे त्याचा मुलासारखं तुम्ही जपता. आता म्हटलं की शंभू नंतर तो माझा दुसरा म्हणजे मुलगाच आहे आणि त्याचा वाढदिवस तुम्ही थाटामाटात केला एकदम. काय सांगाल भैया म्हणजे आज तुमचा जल्लोष सगळ्यांनी पाहिला की आज खूप दिवसानंतर गुलाल तुम्ही म्हटला आणि त्याचा आनंद तुम्ही व्यक्त केला आणि तुम्हाला सर्वांनी उचलून पुढे इतक्या आणला. काय होता आजचा आनंद म्हणजे वेगळं खाली ठेवा म्हटलं तरी ठेवलं नाही ऐकत नव्हती पोरं असू द्या त्यांचं प्रेम आहे बाकी काही नाहीये किंवा आम्ही कोणाला हिनवण्यासाठी ही केलेलं नाहीये. सगळ्या हारजीत चालत राहते. आज आपली जिंकली त्यांची हारली उद्या त्यांची जिंकल आपली हारली यात काय आपल्याला म्हणजे ही नाही हा खेळच आहे. हारजितीचा खेळ आहे आणि हारजिती आयुष्यात असावी प्रत्येकाच्या नक्कीच भैया. पहिल्यांदा सकाळी गट काढल्या मी बाहेरला सांगितलं आज रंगपंचमी आहे ना आपण इथं रंगपंचमी खेळायची आणि गुलाल 100% आपला. नक्कीच बाहेर सकाळी आलेले बोललो तुम्हाला भैया गटला जरी टिका झाली असेल सेमीला अंतर दाखवलं थांबलं म्हणजे काय समजलं. सर्जन पण अजूनपर्यंत म्हणजे कुठेतरी मान सन्मान असतो तुमचा खाली होऊन दिला नाही. जवळ म्हणजे अटीतटीची लढत आहे त्यानं गुलाल घेतलाय. खरं सांग का त्यांनी माझी मान इतकी वर नेली की मी मागाशी सुद्धा आता काय म्हटलं की सर्जा पडला ना असा थाटात मान वर करून माझ्या दारात उभा राहिला ना अभिमाने छाती ठोकून मला काय सर्जा पळावा म्हणूनच काय मी त्यासाठी घेतला नाही. सर्जा हा त्याच्या मी त्याची सुख दुःख तेव्हा आजारी असला मी पळवणारच नाही कोणी काय का म्हणत. भाई आता विठ्ठल नाना बसवता त्यांनी कसा घेतला नाही काय विठ्ठल नाना ती गाडी होती त्यामुळं पण आता सिमी असा लागला त्या तासानी गटाला सुद्धा गाडी कुठली लागली नाही म्हणून आता नानांचं सर्जा नातं तर जगाला माहिती आहे सगळ्या आणि मी सुद्धा मानतो म्हणूनच नानांचं आम्ही सर्जा जुळवून आणलं होतं नानांनी गाडी बसावं. पण आमची थोडेसे नानांचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत आपण समजून घ्यायचे फॅन फॉलोअरनी समजून घ्या. आमचं कधी नानांना दुमत नाही. नाना सुद्धा आमच्यासाठी कधी उभे राहत नाही असं होत नाही. नाना सुद्धा आमच्यासाठी उभे असतात. काय आता भैया कमेंटच्या माध्यमातून काहीतरी माणसं चुकीचे गैरसमज पसरवतात. चुकीचे कमेंट तर करूच नाही. भैया तुम्हाला असेल बैलगाडी मालक केला की सगळ्यांचे संबंध व्यवस्थित असतात. लोक कुठेतरी मुद्दामून चुकीची कमेंट करून वाद निर्माण करत असतात आणि नाना प्रत्येक वेळेस तुमच्या शब्दाला मान देऊन आले. तसेच बद्दल आज देखील त्यांची गाडी पण सीमेमध्ये होती आधीच्या तरी देखील सर्जा सीमेवर बसले आणि त्यांनी आज पुन्हा एकदा दाखवलं की सर्जाने नाना हे समीकरण काय नक्कीच भैया आज खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रंगपंचमीचा रंग तुम्हाला सर्जाने दिलाय आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि शाहिद भाईंनी आणि ही जोडी परत एकदा गुरु शिष्याची पळवावी आणि असाच गुलाल तुम्हाला मिळवून दिली ही तुम्हाला शुभेच्छा. गाडी गरजेच आहे त्यामुळे गाडी काय किती पण वेळा पळेल त्याचा विषय 100% शुभेच्छा तुम्हाला भैया. धन्यवाद. आपण बघितलं की सेमी 5 मध्ये देवाभाऊ केसरी मैदानात सुंदर अशी गाडी पळाली सर्जा आणि सचिनची. आपल्यासोबत सचिन टीम आहे. शाहिदबाईंचे बंधू आहेत. दादा नमस्कार. पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन. नमस्कार. काय सांगाल आजचा 5वा सेमी काय आजचा अनुभव होता काय आजचा आनंद आहे. काय आनंद म्हणजे पूर्ण पब्लिकला त्यानं खुश केलं सचिन आणि सर्जानी. त्यात आमच्या गावाकडचं मैदान आज गावाकडच्या मैदानाला गावचं मैदान आहे. पब्लिक तुम्ही बघताय सचिनच्या आणि सर्जासाठी फॅन बेस झालंय. नाराज केलं नाही या जोडीने. खुश केलं सगळ्या पब्लिकला. पब्लिक पूर्ण सचिन आणि सर्जाच्या पाठीमागे आहे. आणि विशेष म्हणजे सचिनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की आजारपणातून शस्त्रक्रिया झाली त्यानंतर सलग गुलाल आहेत त्याचे. काय सांगाल त्याचा अनुभव तुमचा कसा होता काय. आजारातून म्हणजे आता त्या फक्त 1.5 महिना झाला ऑपरेशन करून. त्याला 1 महिन्यानंतर आम्ही काढला पहिलाच घेतला त्यामध्ये आणि आता दुसऱ्या मैदानात आणलं. इथं बी फायनलला पात्र झालाय.
विशेष म्हणजे त्याला काय जरी म्हणजे किती काय केलं तरी तो काय थांबणार नाही. बरोबर 100%. तर बघायला गेलं तर तो जिद्दीनं पळणारा नंदी म्हणून सचिनकडे बघितलं जात आहे आणि आज पुन्हा एकदा घरचंच मैदान म्हणावं लागेल. तिथं त्यानं ते दाखवून दिलंय की सचिन काय आणि सोबत त्याच्या होता वेगाचा शेवट सारखा. काय सांगाल? 100% दाखवून दिले त्यानं मी काय ते सर्जन ते जोड काय त्याने दाखवून दिले. बरड मैदानात ती पडली होती तिथे बी एक केला होता आणि ते आता आज इथं दोघे एकत्र आली. आता एवढं मोठं मैदान आणि या पायऱ्याचं नियोजन कसं केलं होतं? काय पहिल्याच नियोजन डॉक्टर आनंद बल्लाळ सरांनी केलं होतं. बॉस त्यांनी केलं होतं आणि नियोजन. आपल्यासाठी बॉसच आहेत. हो, bossच आहेत. बोलावं थोडं कमीच आहेत. कमीच आहेत त्यांच्यावर. एक जादू की जप्पी म्हणतो तसं काम मला सर. आम्हाला म्हणजे पायरा बी माहित नव्हता. रात्री 10 वाजता मला सांगितलं त्यांनी सर्ज आहे म्हणून. सगळं त्यांनी नियोजन केलेलं होतं. आता सचिनची पूर्ण टीम सचिन बरोबर असते. सगळ्यात जास्त वेळ जातं. काय सांगाल आज तुम्ही सगळ्यात जास्त जवळ सचिनला लागता? आज मध्ये आजचा आनंद असा आहे की काय सांगू शकत नाही. आमच्या भागात मैदान होतं आणि आमच्या भागात गुलाला पात्रवन म्हणजे आनंद गगनात बी मावं नाही असा आनंद आहे. ज्यावेळेस गाडी गटाला पळाली होती त्यावेळेस थोडीशी स्पीड कमी लागली होती तर बरेच जण म्हटले की गाडी पळाली नाही किंवा सीमेला राहील का नाही, पण त्या जोडीनं दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा सचिननं सिद्ध केले. काय सांगाल? नाही समालोचक बोलतच होतं की मोठी गाडी असते म्हणजे गटातच काय, पण बैल कसे आहे ते पहिल्या गटात म्हणजे असं ड्रायव्हर अनुभवी असला की गाडी काय जास्त हाणत नाही, मापातच हाणतो आपले बैल. तर सेमीला ड्रायव्हर आता विठ्ठलानाचं करायला एवढं कौतुक कमीच आहे. विठ्ठलाना सर्जाचं समीकरण आणि त्यात सचिन असल्यामुळे तर काही विशेष घ्यायचं नाही. ह्याच्या आधी पण नानांनी ही गाडी पळवली आणि कुठंतरी त्यांच्या अनुभवाचा कुठंतरी फायदा होतो का? काय सांगाल? ह्याच्या आज म्हणजे विठ्ठल नानाचं कसं आहे माहितीये का, सर्जा नानाला हाक मार टाकली तरी सर्जा 4 रोड्या जास्तच घेतो. आणि बरड मध्ये नानाला चाललेली गाडी तिथं बी एकच केलता आणि इथं बी सेमीला नानाचं बसवलेलं आणि गाडीनं करून दावलं त्रिकुटनं. आता काय सांगाल ज्यावेळेस गाडी सेमी 5 झाली, आता इथं तुम्ही उभं राहिला, इथं जवळजवळ 500,000 पब्लिक आहे, 1.5 किलोमीटर पर्यंत लाईन लागली होती, एवढं पब्लिक मागाले, हा एवढा उत्साह आनंद काय सांगाल? म्हणजे खालून जशी गाडी सुटली तशी आमची सगळी टीम खालीच बघत होती. सगळ्यांचा मोबाईलचा आवाज यायचा, समालोचक पुकारायचं ही गाडी पुढं ती माग. पण ज्यावेळेस समालोचकांना पुकारलं विठ्ठलनाचं वर्चस्व त्यावेळेस किती आनंद झाला. खालून पळतो याचं भानच नव्हतं, वर असतो काय करून. आणि जेवढं मग प्रेक्षक होतं सगळं गाडीच्या मागं आलं. आता इथं बघताय तुम्ही पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी झाली. आता आपलं बागलं की आपल्या गावचं मैदान आणि कुठंतरी आपल्या ओळखीची पळखीची लोक, आपला मित्रवर्ग सगळे बघायला आलेले असतात आणि त्या ठिकाणी गाडी गुलाल राहणं एक वेगळाच आनंद असतो. काय कसा क्षण आहे काय सांगाल? आता हा आनंद म्हणजे भागात म्हणजे 7 किलोमीटरवर तर घर आहे इथं आणि सगळे म्हणजे आमच्या भागातलीच माणसं आणि सगळ्यांना म्हणजे आपुलकी वाटते. सचिन आपल्या गावाचा आहे, सचिन आहे, त्यामुळं सगळं प्रेक्षक सचिनमुळे इथं आलेलं आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज खऱ्या अर्थानं सर्जा आणि सचिन गुरु शिष्याची जोडी पळाली आणि इथून पण पुढे पळेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.